तर वेलकम टू माय ब्लॉग फौजी फौजन लाईफ। तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण चांगले असाल। बट मी आज चांगली नाही आहे। का नाही आहे? कारण माझे फौजी साहेब हे 2-3 वीकसाठी जाणार आहेत बाहेर ठिकाणी। आणि कशासाठी जाणार आहेत, काय जाणार आहेत तेवढं तर मी डिटेल्समध्ये नाही सांगू शकणार। कारण फौजी लाईफ हे तुम्हाला माहिती आहे कशी आहे, तर कोणत्या गोष्टी शेअर करता येत नाही फौजींच्याबद्दल। तर एवढंच सांगू शकते की 2-3 हफ्त्यासाठी ते बाहेर जाणार आहेत। तर मला तर हे टेन्शन येत आहे की मी 2-3 हफ्ते त्यांच्याशिवाय कशी राहणार आहे बाबूला घेऊन। बाबू पण एवढा समजदार नाही आहे, हट्टी आहे, जिद्दी आहे, हट्ट करतो सर्व गोष्टीसाठी। तसं पाहता मला जाता आलं असतं गावी, कारण नाही जाऊ शकली मी, कारण बाबूची एक्झाम चालू आहे आणि एक्झाम मधातच सोडून मी नाही जाऊ शकली। तसे तिथे म्हणत होते की आपण सोबतच जाऊ म्हणून, पण मी म्हटलं नाही, बाबूची एक्झाम आहे तर मला इथंच राहावं लागणार आहे। तर आम्ही मग गावाला जायचं कॅन्सल करून टाकलं। आणि मेन म्हणजे मला बाबूला घेऊन एकटं इथं राहणं क्वार्टरमध्ये तर खूप डिफिकल्ट वाटत आहे। कारण मी पहिली पण राहिलेली आहे एकटी क्वार्टर्समध्ये। फौजीला अचानकमध्ये कुठं पाठवण्यात आलेलं होतं, तर या टायमावर मला जास्त डिफिकल्ट वाटत आहे, कारण खूप दिवस झाले त्या गोष्टीला। तर आता फौजी साहेब जाण्याची तयारीत आहे आणि मी इथं ब्लॉग शूट करत आहे। तर ते म्हणजे पटपट आवरून हे टाईममधला टाईम काढून मी छोटासा ब्लॉग तयार केलेला आहे। तर सांगा मला कसा वाटला माझा ब्लॉग आणि पहा प्रोसेस पुढची। तर इथं माझ्या हनीची तयारी झालेली होती स्कूलला जायची, आणि स्कूलला जायच्या अगोदर त्याला सांगितलं होतं पप्पांनी की मी जाणार आहे, मम्मीला त्रास देऊ नको, काही हट्टीपणा करू नको वगैरे वगैरे सांगितलं। तर त्याने हो असं तसं नाही करणार असं तसं बोलला आणि टाईम स्पेंड केला पप्पाच्या सोबत थोडा। तर ते निघाले आहे स्कूलला। तर फौजी साहेब त्याला शूज वगैरे घालून देत आहेत आणि त्याला समजून सांगित आहे मम्मीला त्रास देऊ नको। वारंवार त्याला तेच सांगत आहे की त्रास देऊ नको, कारण तो खूप त्रास देतो ना मला, ऐकत नाही ना माझं थोडं। स्टडीच्या टायमावर जास्तच त्रास देतो तो मला। तर तेच समजून सांगत होते की त्रास द्यायचा नाही बाळ मम्मीला, मी तिकडून लवकर येणार म्हणून। आणि तो पण तेच म्हणत होता की पप्पा तुम्ही लवकर येजा म्हणून। तर इकडे ना गुवाहाटीमध्ये एवढा पाऊस चालू आहे, मी तर म्हणजे पुन्हा आसाममध्येच पाऊस चालू आहे। आणि असा तसा पाऊस नाही, कंटिन्यू 3-4 दिवसापासून पाऊस चालू आहे। आणि मेन म्हणजे आमचे कपडे पण सुकत नाही आहेत। रात्रीला मी बाहेर टाकते, कारण बाहेर थोडा कागद वगैरे बांधलेला आहे ना, तुम्हाला दिसतच असेल, पॉलिथिनवरती बांधलेली आहे। तर रात्रीच्या टायमावर मी ते घरामध्ये टाकते। तर फायनली हे इथं मला बाय बाय करत आहेत आणि ते स्कूलला जात आहेत। मला तर हे समजत नाही आहे की फौजी साहेब गेल्यावर मी हनीला कसं सांभाळू। चिडचिड करते ना तो पण जास्त म्हणून। आणि इथं मी फौजी साहेबांचा टिफिन रेडी करत आहे, जे ते ट्रेनमध्ये घेऊन जातील, कारण 3-4 दिवसाचा प्रवास म्हटलं म्हणजे तर लागतेच काही ना काही खायला। आणि टिफिन बनवून झाला माझा आणि इथं सुरुवात झाली फौजी साहेबांच्या तयारीची। देवपूजा वगैरे केली त्यांनी आणि माझं मन एवढं भरू येत होतं, मी म्हणजे मी त्याच्यासोबत रडू पण शकत नव्हती, काहीच नाही। बॅग पॅकिंग पण त्यांनी रात्रीच केलेली होती। आणि फायनली जाण्याची वेळ आली। मला रडायला पण येत होतं आणि त्यांच्यासमोर रडू पण नव्हती शकत ना। मी जर रडली असती तर कसं, पण तरी पण मला रड आलाच। मी त्यांच्याशिवाय कधी राहिली नाही ना एकटी, त्याच्यानं मला जास्तच रडायला येते। आणि इथं माझ्याच्यानं काहीतरी चुकी झाली होती त्यांची बॅग पॅकिंग करताना, तर त्यांनी वेळेवर व्यवस्थित केलं आणि टिफिन दिला मी बांधून त्यांना। पाऊस पण खूप चालू होता ना, असं वाटत होतं आता कसे जातील पावसामध्ये। आणि फायनली आता ते जात आहे 2-3 वीकसाठी। तर
मी त्यांना म्हणत आहे लवकर ये जा, आणि ते पण म्हणत आहे हां लवकर येणार, टेन्शन घेऊ नको आणि हनीला मारू नको. मेन म्हणजे मी त्याला मारत तर नाही, पण तो जास्त चिडचिड करते ना मला, तर 1-2दा हात उचलूनच जातो. पण मी त्याला सहजी मारतच नाही, फक्त रागावते. आणि फौजी साहेब इथं बोलत आहे आता बस झालं, व्हिडिओज काढशील का, मी जात आहे ना. तर मी म्हटलं हां ठीक आहे, ठेवून देते. आणि फौजी साहेब फायनली जात आहेत. तर नक्की सांगा माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. सो बाय.